राज्याच्या राजकारणामधली मोठी बातमी। देशामध्ये एनडीए पर्यायाने भाजपचा झंझावात कायम राहील असं चित्र दिसतंय। नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची हॅट्रिक करण्याची शक्यता आहे। एबीपी माझा आणि सी वोटरच्या अंतिम ओपिनियन पोलनुसार देशात एनडीएला 373 जागा मिळू शकतात, तर इंडिया आघाडीला 155 जागांपर्यंत मजल मारता येईल असं सध्याचं चित्र आहे। विशेष म्हणजे एनडीएच्या 2019च्या जागांचा विचार करता साधारणपणे 34 जागांची वाढ त्यामध्ये होतीये। 2019 मध्ये एनडीएने 347 जागांपर्यंत मजल मारलेली होती, तर गेल्या वेळी यूपीएला केवळ 93 जागा मिळाल्या। देशाच्या ओपिनियन पोलनुसार काय राहू शकतं गणित? मतांची टक्केवारी पाहिली तर एनडीएला 46.6, इंडिया 39.8 आणि इतर 13.6% अशी टक्केवारी या ओपिनियन पोलनुसार राहू शकते। कुणाला किती जागा मिळू शकतात? देशाचा ओपिनियन पोल काय सांगतोय? सी वोटर आणि एबीपीचा हा सर्वे आहे। एनडीएला 373, इंडिया आघाडी 155 आणि इतर 15 अशी स्थिती, असं चित्र ओपिनियन पोलनुसार राहू शकतं। तर कुणाला किती जागा मिळतील हा जर विचार आपण केला तर भाजपच्या खात्यात 324 जागा जाऊ शकतात। भाजप आणि मित्रपक्ष जे आहेत त्यांना 49, तर एनडीएची जागा ही बेरीज होते 373। काँग्रेसच्या खात्यात 67 जागा जाऊ शकतात। काँग्रेस आणि मित्रपक्ष जे आहेत त्यांना 88 जागा मिळण्याची शक्यता या सर्वेनुसार वर्तवण्यात येते। इंडिया आघाडीला मिळणाऱ्या जागांची संख्या सर्वेनुसार आहे 155। दरम्यान एकीकडे देश